उत्तरार्ध सुरू असताना मुख्य अतिथी कक्षामध्ये सन्माननीय मान्यवरांची मानली आली. माणसाकडे असावं ते कसं, वाहत्या पाण्यासारखं की साचलेल्या तळ्यासारखं आम्ही सातत्यानं उल्लेख करतोय. या हातानं घ्यावं, दुसऱ्या हातानं समाजाला मदत करावी. बक्कल पैसे कमावले आणि त्यातून सामाजिक बांधिलकी जोपासली. आज साधायत कामगार क्षेत्रातच नाही तर सामाजिक क्षेत्रात सुद्धा या व्यक्तिमत्वाचं नाव प्रचंड आत्मीयतेनं घेतलं जातो आहे. आणि म्हणूनच ज्यांच्या सहवासात कैक व्यक्तींचं सोनं झालं आयुष्याचं, किंबहुना महेंद्र शेठ घरत यांचा सहवास ज्या व्यक्तीला लागला त्या व्यक्तीच्या आयुष्याचं सोनं होताना येत्या 5 ते 10 वर्षामध्ये आम्ही पाहिलं. या विभागाला हा चेहरा काही नवीन नाही. 1984च्या जमीन आंदोलनापासून कामगार क्षेत्रात काम करत असताना जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट पासून NSI सिटी पासून अनेक बॉन्डेड अनबॉन्डेड CFS मध्ये कामगारांना संघटित करून न्याय मिळवून देताना राष्ट्रातील इंटकच्या सचिव पदावरती ज्यांची वर्णी लागली, किंबहुना 2 वर्षापूर्वी रायगडच्या काँग्रेस पार्टीचं नेतृत्व ज्याच्याकडे दिलं आणि खरं तर एक पोषक आहार या माझ्या काँग्रेस पार्टीला मिळाला, असे आदरणीय सन्माननीय महेंद्र शेठ घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे सरपंच अरविंद तांडे यांना विनंती करतो की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते महेंद्र शेठ घरत यांचा आदरपूर्वक सन्मान. घरत परिवारातील 62 लाडक्या बहिणींना भाऊबीजेची भेट म्हणून आता खरं तर ज्यांना दुबई सवारी दिली आणि निश्चितच अशा अनेक घटकांवरती किंबहुना आमच्यासारख्या समालोचकांवरती तो प्रेम आणि निश्चितच येत्या जूनमध्ये पत्रकार आणि त्याचबरोबर समालोचकी दुबई वारी सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेबांच्या नेतृत्वात करतील. त्या आदरणीय महेंद्र शेठ घरत बोले तैसा चाली त्याची वंदावी पाऊले कामगार क्षेत्रात 1000 जबाबी नेता, काही प्रशासकीय सेवेचे आणि अनेक निमशासकीय अधिकाऱ्यांना वेतन धरून अनेक समस्या निवारण करण्यासाठी कामगारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे सन्माननीय महेंद्र शेठ घरत यांचा आदरपूर्वक सन्मान शुभेच्छा द्यायच्या. 2 मिनिटं देशात अतिशय सुंदर असं आयोजन आणि नेतृत्वाखाली आहे. निश्चितपणे आपण याच्यामध्ये आपल्या होतकरू सर्व युवकांना एक चांगलं व्यासपीठ निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला. हे मैदान पाहताना माझ्या लक्षात आलं तर अनेक संघर्ष करून हे मैदान जे आपण मगाशी सांगितलं पागोड्यामध्ये 1984चा गौरवशाली संरक्षण मेळा झाला आणि या दिवापाच्या नेतृत्वाखाली पंचहुतात्मे झाले, अनेक गोळीबार जखमी झाले, त्याच्यामध्ये 9.5% न्याय झाला. नागरी सुविधामध्ये ही मैदाने मिळाली पाहिजे, काम मिळाले पाहिजेत, महिला मंडळाची सभागृह मिळाली पाहिजे. अनेक गोष्टी दिग्विजय साहेबांच्या माध्यमातून मान्य करण्यात आल्या, परंतु मिळाल्या नाही. म्हणून अगदी तुमच्याकडे कार्यकर्ते आहेत, मैदानासाठी संघर्ष चालू आहे, त्यांच्यासाठी मैदान उपलब्ध करून देण्याचे अनेक कष्ट, अनेक माती कुठून आणण्यापासून प्रश्न निर्माण झाला असेल. माती आली फार महाग आहे आणि तरी सुद्धा अतिशय सुसज्ज आणि सुंदर मैदान आपण उभं केलं. मनापासून आपण मी कौतुक करतो. तर आपल्याला मुलांना खेळण्यासाठी मैदानं असली पाहिजे. या दोन्ही तालुक्यामध्ये त्यांना स्पर्धांसाठी व्यासपीठ उपलब्ध करावं. कारण मर्यादित षटकाच्या प्रकाश धोताचे सामने भरवणे म्हणजे सोपं काम नाही. लाईटचा बिल 1.5-2 लाखामध्ये वाटते, त्याच्याशिवाय लाईटवाले येत नाही, लाईव्ह आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे सर्व करत असताना या आयोजनामध्ये भूमिका पुढे घ्यायची आहे. म्हणजे स्वतःच्या तुम्ही या स्पर्धा घेत आहे, त्याच्यामध्ये मनापासून कौतुक करतो. मैदानासाठी लढा उभा राहायचा आहे, चालूच आहे. पागोडा 3 हुतात्मे झाले, गावाला मैदान नाही. हुतात्मा भवन आम्ही मंजूर करून निधी मंजूर आहे, पण जागा उपलब्ध नसल्यामुळे मोदीजी वेटलँडमध्ये गेली, दुसरी जागा दिली नाही. पण शिल्पो आणि जेलपिली यांच्या दोन्ही प्रशासनाला खऱ्याकडे श्रीराम वाटली पाहिजे आणि सगळ्या पक्षाच्या पुढाऱ्यांना पण श्रीराम वाटली पाहिजे. का आम्ही का मैदानाची आमच्या हक्काची होते देऊ शकले नाही, सगळे वाटते त्याच्यामध्ये यावं आहे. माझ्याकडे या गावाला मैदान आहे, शेजारला मैदान आहे, कोपरला मैदान आहे, मोराळला मैदान आहे, तुमचं मैदान ते आपण सोडवलेलं आहे. आमचा प्रयत्न आहे, मी आमदार नाही, खासदार नाही. मैदानाचं 4 मैदान सोडू शकतो, त्याचे आमदार खासदार 10 मैदान सोडवले
आहे